आज शेवगाव तहसील कार्यालय येथे भीमशक्ती दलित पॅन्थर व इतर संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कर्डक सर मागणी करताना यावेळी या मागण्यांवर कशा प्रकारे तोडगा काढण्यात येईल यावर माननीय आमदार चंद्रशेखर भाऊ घुले यांनी चंद्रकांत कर्डक सर यांच्याशी चर्चा केली। यावेळी उपस्थितीमध्ये भीमशक्तीचे चंद्रकांत कर्डक सर, सम्राट अशोक नगरचे अध्यक्ष राहुल भाऊ सावंत, नगर परिषद कर्मचारी सतीश भडाईत, सुनील बोरुडे, कडू इंगळे, हरी बोरुडे, तानाजी सोनवणे इतर कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजू मगर। आज शेवगाव तहसील कार्यालयासमोर पॅन्थर रिपब्लिकन पार्टी, भीमशक्ती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व नगर परिषद कर्मचारी यांच्या वतीनं शेवगाव शहरातल्या ग्रामपंचायतकालीन नगर परिषद कर्मचाऱ्यांची प्राईड फंडाची रक्कम मिळावी, सोळेपिंपळगाव येथील गायरान जमीन अतिक्रमण धारकांच्या नावे करण्यात यावी, शेवगाव शहरातील गट नंबर 16/19/1 मधील गेली 30 वर्षापासून रहिवासी क्षेत्राचं अतिक्रमण नियमित करावं या मागणीसाठी व शेवगाव येथील कॉर्पोरेशन हॉल फंड कमिटीची जागा शेवगाव नगर परिषदेला मिळावी या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत। त्यामध्ये माननीय प्रांताधिकारी यांच्या सूचनेनुसार शेवगाव नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दिनांक 21/8/2024 रोजी बैठक घेण्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलं। त्यात आमचं समाधान झालेलं आहे, पण तरी सुद्धा नगर परिषद कर्मचाऱ्यांची इतर मागण्या, रमाई घरकुलची मागणी असेल, या सगळ्या मागण्याचं आमचं या ठिकाणी अजून समाधान झालेलं नाहीये। तर संबंधित अधिकारी सकाळपासून अद्याप या ठिकाणी फिरकलेले नाहीयेत। याबाबत आम्ही महसूल मंत्र्यांचे PA यांना निवेदन दिलं। महसूल मंत्र्यांच्या PAंशी चर्चा झाली, त्यांनी संबंधित आमचं निवेदन माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे सादर केलेलं आहे। शासनाला आमची एवढीच मागणी आहे की शासनाच्या धोरणाच्या विरोधात हे अधिकारी वागतात। शासन आपल्या दारी ही भूमिका घेत असताना विकास नेमकं कुठे गेला हेच कळत नाहीये। त्यामुळं शासनाच्या अधिकाऱ्यांनी आणि शासकीय जे आहेत प्रतिनिधी यांनी याबद्दल गांभीर्याची भूमिका घ्यावी हीच या ठिकाणी आम्ही त्यांना मागणी करत आहोत। या घटना पण येऊ द्या जरा। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा।